नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत. अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी होते, चवीला अप्रतिम लागते आणि सध्या सीझन आहे काजूचा, तर तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे. तर अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. ओल्या काजूला भरपूर चीक असतो, तर चीक हाताला न लागता काजू कट कशी करायची आणि त्यानंतर जो गर असतो तो साफ कसा करायचा, ही संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ओल्या काजू घेतलेल्या आहेत आणि ह्या ओल्या काजू आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर कट करण्यासाठी सुरी न वापरता इथे आपल्याला विळी किंवा खुरपं या पद्धतीने वापरायचं आहे. तर एक कॉटनचा कपडा असा खाली घालून घ्यायचा आहे, जेणेकरून फरशीवर खुरपं जे असतं ते निसटत राहतं त्याच्यासाठी. आणि त्यानंतर खुरप्याने आपल्याला या पद्धतीने काजू कट करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडला धरून जर आपण अलगद ही काजू कट केली तर आपल्या हाताला अजिबात चीक लागत नाही. त्यामुळे हीच सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला जर असं कट करता येत नसेल तर हाताला तुम्ही मोजे घालू शकता किंवा प्लास्टिकची पिशवी वापरला तरीही चालेल. तर पहा, या पद्धतीने आपण काजू कट करून घेतलेले आहेत. आणि आता ह्याच्यातील गर काढण्यासाठी एखाद्या सुरीचा वापर करायचा आहे आणि सुरीचं टोक आपण ह्या काजूमध्ये घालून अलगद आपल्याला हा जो गर आहे तो काजूचा काढून घ्यायचा आहे. अजिबात कट होत नाहीत गर, अगदी व्यवस्थित असे निघले जातात. तर या पद्धतीने आपण संपूर्ण ज्या ह्या काजू आहेत त्याचे गर आपण इथे काढून घेणार आहोत. पहा, अगदी सहज हे काजूमधील जे गर आहेत ते निघत आहेत, अजिबात कुठेही कट झालेला नाही गर. तर सेम पद्धतीने आपण इथे संपूर्ण काजूचे गर काढून घेऊया. तर इथे मी संपूर्ण काजूचे गर आहेत ते काढून घेतलेत आणि आपण काजूचे गर कट करून घेतल्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गर टाकायचे आहेत. आता हा काजूच्या गरील जो वरचा साल आहे ते काढण्यासाठी दोन प्रोसेस आहेत. एक तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे काजू जर घातलात आणि 1-2 तासासाठी असेच बाजूला ठेवलात तर सहज याची जी साल आहे वरची ती निघली जाते. किंवा जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजरमध्ये आपण पाणी टाकून 1 तास 2 तासासाठी जर हे गर फ्रीजरला ठेवले तर ते अगदी सहज हे काजूचे जे वरची साल असते ते निघून जाते. तर सेम पद्धतीने इथे मी पहा सर्व काजूच्या गराची जी वरची साल आहे ती इथं काढून घेतलेली आहे. आणि साल काढून झाल्यानंतरही आपल्याला हे गर पाण्यामध्येच टाकायचे आहेत, नाहीतर ते काळे पडू शकतात. तर पहा, इथे संपूर्ण गर व्यवस्थित असे आपण इथे साफ करून घेतलेले आहे. तर आता भाजी बनवण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करूया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचा आहे एक कांदा. तर इथे मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि उभा असा कापून घेतला आहे. आता कांदा घातल्यानंतर कढईनं थोडंसं तेल सोडायचं आहे. तेल आपल्याला इथे 1 चमचाभर लागेल. चमचाभर तेल सोडलं आणि कांदा परतून आपल्याला छान असा तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा तांबूस रंगावरती भाजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे खोबरं. तर इथे मी ओलं खोबऱ्याचे काप घेतले. तुम्हाला सुकं खोबरं वापरायचं असेल तर ते वापरला तरीही चालेल. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, थोडंसं आलं घेतलं. आता हे संपूर्ण व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया. तर सर्व व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे कट केलेली कोथिंबीर. एक मूठभर कोथिंबीर घेतली, देठासहित कट करून घेतली आणि संपूर्ण मसाल्यामध्ये घालून परतून घेतली. आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर संपूर्ण मसाले आपल्याला काढून गार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी संपूर्ण मसाले एका ताटामध्ये काढून घेतले आणि ते व्यवस्थित असे गार झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मसाले काढून घेऊया. संपूर्ण मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ह्याचं छान असं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. अगदी छान बारीक वाटण वाटलं की आपला जो काजू मसाला आहे तोही अगदी छान असा तयार होतो. इथे आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीसाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा एवढं जिरे आणि त्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता
कढीपत्ता परतून घेतला. आता त्याच्यामध्ये घालूया एक मध्यम आकाराचा कांदा, जो आडवा उभा असा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. इथे मी घरी बनवलेलीच आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. तर आलं लसूण पेस्ट तेलामध्ये घालून छान अशी परतून घेऊया. जोपर्यंत आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घेतल्यानंतर इथे एक मी मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. तोही आपल्याला तेलामध्ये घालून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान असा पटकन शिजावा याच्यासाठी इथे मीठ घालून घेतलं. अगदी पाव चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घेऊया, जेणेकरून तो मऊसूत असा शिजला जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्येच टोमॅटो छान असा मऊसूत शिजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे काही सुके मसाले घालायचे आहेत ते घालून घेऊया. तर त्याच्यासाठी इथे 1 चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धनेपूड, त्यानंतर घातला आहे अगदी पाव चमचा एवढी जिरेपूड. आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तुम्ही हा मसाल्यांचा रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण. तर इथे मी 2 चमचे तयार करून घेतलेलं वाटण घातलं आणि संपूर्ण मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतला. चवीनुसार मीठ घालून घेऊन पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित असा परतून घेऊया. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी छान असं मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. तर 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यांना छान असं कडेनं तेल सुटलेलं आहे. आता संपूर्ण मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत काजूचे गर. तर आपण हे काजूचे गर शिजवून घेतलेले नाहीत, त्यामुळे काजूचे गर घातले. त्याचबरोबर एक अर्धी वाटी इथे माझ्याकडे मटार होते, तर ते मटारही मी याच्यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला जर आवडत नसतील तर मटार स्किप केला तरीही चालेल. तर आता पुन्हा एकदा काजू आणि मटार मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्व मसाला काजू मटारला व्यवस्थित असा लागला जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण काजू आणि मटार जे आहेत ते मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिट ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान असं मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं मी इथं सर्व मसाल्यामध्ये काजू आणि मटार शिजवून घेतला. झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे पाणी. तुमच्याला जितकी भाजी घट्टसर किंवा पातळ हवी असेल तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करा, कारण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पदार्थाची जी चव आहे ती जशास तशीच राहते आणि भाजी ही अगदी आपली पटकन शिजायला सुरुवात होते. तर गरम पाणी ते मी थोडंसं अगोदर घातलेलं आहे. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केली आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे. आता सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये फक्त आपल्याला ही भाजी हलवत राहायची आहे, कारण कढईला लागू नये याच्यासाठी. आपण इथे कच्चेच काजूगर वापरलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर झाकण काढून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतले. तुम्ही ते या भाजीचा रंग पाहू शकता. अगदी तोंडाला पाहता क्षणी पाणी सुटेल अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर एकदा मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. पुन्हा झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं भाजी परत शिजवून घेतली. टोटल मी ते 10 ते 12 मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून पाहूया. अगदी छान आणि सुरेख अशी ही ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे. आता या स्टेजला आपण काजू शिजला आहे की नाही ते पाहूया. तर 1 काजू घेतलेला आहे, थोडासा गार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अलगद हा कट करून पाहायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता
काजू सहजच कट झालेला आहे, याचाच अर्थ काजू व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथं आपली चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीने ओल्या काजूची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि हाईप नक्की करा। आणि तुम्हीही सीझन आहे तोपर्यंत अशी चमचमीत गावरान पद्धतीने चमचमीत ओल्या काजूची भाजी एकदा नक्की करून खा, तुम्हालाही नक्की आवडेल। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।